जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत नोबेल पारितोषिक विजेते कवी रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं हे आपण जाणतोच। परंतु या राष्ट्रगीताचा संपूर्ण इतिहास अनेकांना माहित नाही। त्यातच आज 27 डिसेंबरलाच राष्ट्रगीत सार्वजनिकपणे पहिल्यांदा गायलं गेलं होतं। त्यामुळे 27 डिसेंबरचे औचित्य साधून आपण आज राष्ट्रगीताविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात। सोबतच राष्ट्रगीताचा अर्थही समजावून घेऊयात। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय रुतम मराठी। जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी भारतो भाग्यो विधाता या रचलेल्या बंगाली काव्याचा एक भाग आहे। 5 कडवे असलेल्या या काव्यातील केवळ पहिलं कडवं भारतानं राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आहे। राष्ट्रगीत हे भारताच्या फाळणीपूर्वी लिहिले गेल्याने राष्ट्रगीताची शैली साधू बंगाली असून यावर संस्कृतचा प्रभाव आहे। रवींद्रनाथ टागोर हे बंगाली साहित्यिक होते, त्यामुळे त्यांनी ते बंगाली भाषेत लिहिलं होतं। राष्ट्रगीताचे बोल आणि संगीत टागोरांनी आंध्र प्रदेशच्या मदनापल्लीमध्ये तयार केलं होतं। राष्ट्रगीत गायनाला 52 सेकंदाचा वेळ लागतो। 27 डिसेंबर 1911 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात सर्वप्रथम हे गीत सार्वजनिकपणे पहिल्यांदा गायलं गेलं होतं। याची चाल स्वतः रवींद्रनाथ टागोर यांनी लावली होती। सांस्कृतिक मंत्रालयाच्या उपलब्ध माहितीनुसार टागोरांची भाची सरलादेवी चौधराणी यांच्यासह इतर काही शालेय विद्यार्थ्यांनी भीषण नारायण धर, अंबिका चरण मुजुमदार आणि भूपेंद्रनाथ बोस अशा काही महत्त्वाच्या नेत्यांसमोर राष्ट्रगीत सादर केलं होतं। राष्ट्रगीत जेव्हा सर्वप्रथम सादर करण्यात आलं होतं तेव्हा काहीसा वाद निर्माण झाला होता, कारण त्यावेळी अनेकांचं म्हणणं होतं की राष्ट्रगीत हे तत्कालीन ब्रिटिशांच्या शाही पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी लिहिलं गेलं। परंतु रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत भारताच्या भविष्याचं जयगीत म्हणून लिहिलं आहे असं त्यावेळी म्हटलं होतं। भारत स्वतंत्र झाल्यानंतर जनगण मनला राष्ट्रगीत म्हणून मान्यता देताना पुन्हा वाद निर्माण झाला होता। भारत पाकिस्तान ही 2 राष्ट्र वेगळी राष्ट्र म्हणून उदयास आल्यानंतर वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रगीत व्हावं अशी अनेकांची इच्छा होती। परंतु पंडित जवाहरलाल नेहरूंनी जनगण मन यालाच भारताचं राष्ट्रगीत म्हणून पसंती दिली। 24 जानेवारी 1950 रोजी भारतीय घटना समितीनं देशाचं अधिकृत राष्ट्रगीत म्हणून जनगण मनचा स्वीकार केला, तर वंदे मातरमला राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आलं। आता आपण आपल्या राष्ट्रगीताचा अर्थ समजावून घेऊयात। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता याचा अर्थ असा होतो की तू जनतेच्या हृदयाचा स्वामी आहेस, भारताचा भाग्योदय करणारा आहेस, तुझा जय जयकार असो। पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग याचा अर्थ असा होतो की पंजाब, सिंध, गुजरात, महाराष्ट्र तसेच दक्षिण भाग, उत्कल म्हणजे आताचा ओडिशा आणि बंगाल या सर्वांना तुझा नामघोष जागृत करतो। विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा, उच्छल, जलधी तरंग याचा अर्थ होतो की विंध्याद्री आणि हिमाचल इथपर्यंत तुझे यशोगाणं ऐकू येतं। गंगा यमुनेच्या प्रवाह संगीतात ते निनादित होतं। उसळी मारणाऱ्या समुद्राच्या लाटाही तुझ्या नामाचा गजर करतात। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता याचा अर्थ होतो की हे सर्व तुझ्यापाशी आशीर्वाद मागतात, तुझी कीर्ती गातात, तू सर्व लोकांचं मंगल करणारा आहेस। जय हे जय हे जय हे जय 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 हे याचा मराठीत अर्थ होतो की तुझा जय जयकार, त्रिवार जय जयकार। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी रुतम मराठीला आता सबस्क्राईब करा।